नमस्कार श्रोते मित्र हो, सादर करीत आहोत कथारस प्रस्तुत लेखक पुरुषोत्तम बोरकर लिखित कादंबरी आमदार निवास रूम नंबर 1756 प्रकरण 11. याच सुमारास दिल्लीत एक राजकीय बंडखोरी झाली. बंडखोर केंद्रीय मंत्र्याने आपला एक स्वतंत्र पक्ष काढला. पक्ष अखिल भारतीय पातळीवरचाच होता, पण ताकद फक्त महाराष्ट्रापुरतीच होती. मंत्री एका संस्थांचा माजी राजा, त्यामुळे धनशक्ती अपार. आधी अखिल भारतीय पातळीवरचे प्रदेशाध्यक्ष निवडण्यात आले, नंतर राज्यस्तरीय पदाधिकारी. या धातिंगबाजीत कागदरावांनी काय केलं आणि म्होरक्याला कसं पटवलं ते ज्ञात आहे. मात्र बंबार्ड जिल्हा प्रमुख म्हणूनच त्यांची निवड झाली. त्यांना खर्चाकरता भरपूर धन पुरवण्यात आलं. त्यांना दरमहा 25,000चा पगार ठरवण्यात आला. एक सुमो दिमतीलाट देण्यात आली. कागदराव मुंबईहून गावी आले ते सुमोत बसूनच. आल्यास त्यांनी पत्रकार परिषदा घेऊन आणि पेपरात पानभर जाहिराती देऊन आपल्या पक्षाचा सर्वत्र गाजावाजा करून टाकला. नंतर एक जिल्हास्तरीय अधिवेशन घेऊन टाकलं. भरपूर पैसा खर्चाला उपलब्ध झाल्यामुळे हे अधिवेशन राष्ट्रीय पातळीवरच्या अधिवेशनासारखे झळकले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यस्तरीय अध्यक्ष, सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष या अधिवेशनात उपस्थित होते. कागदरावांनी नियुक्त केलेल्या तालुकाध्यक्षाने तर अवघ्या जिल्ह्याला पब्लिसिटीने हादरवून सोडले. अधिवेशनाच्या काळात गावातील सर्व हॉटेल, मंगल कार्यालये, शाळा गच्च भरून गेल्या होत्या. ज्येष्ठतेप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. 500-600 सुमो गावात फिरत होत्या. अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या आणि सांगतेच्या दिवशी गावातून भव्य जुलूस काढण्यात आला होता. 1,00,000चे तर फटाकेच फुटले. एकूण अधिवेशन भयंकर गाजले, एवढं मात्र खरं. आणि मग अचानक एक दिवस निवडणुका जाहीर झाल्या. जिल्हाप्रमुख असल्यामुळे कागदरावांना अनायासे आमदारकीचे तिकीट मिळाले. राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लाट होती. त्या निर्बुद्ध लाटेवर स्वार होऊन ते निवडूनही आले. राज्यातही त्यांचा पक्ष बहुमतात आला, त्यामुळं त्यांच्या पक्षाचे मंत्रिमंडळ बनले. आदिवासी असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातही संधी मिळाली. वनराज्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला. खाते दुबते, त्यामुळे 4 वर्षातच त्यांनी 400 कोटींच्या वर माया कमवली. ती राज्यस्तरीय ज्युनियर महात्मा गांधींच्या डोळ्यात आली. कोर्टबाजी झाली. पेपरातून अनेक आरोप झळकले. परिणामी कागदरावांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला. जनरली टी स्टॉलवाले सरकारी जागेवर अतिक्रमण करूनच आपली टपरी उभारतात. हा गुणधर्म कागदरावांच्या चांगलाच पथ्यावर पडला. मंत्री असताना त्यांनी एक ट्रस्ट स्थापन केला. संत अद्भुत बाबा चॅरिटेबल ट्रस्ट असे या धर्मादाय संस्थेचे नाव होते. ते स्वतः अध्यक्ष, पत्नी उपाध्यक्ष, थोरला मुलगा सचिव तर धाकटा कोषाध्यक्ष, 16 सहसचिव आणि 2 घनिष्ठ कार्यकर्ते सदस्य अशी संस्थेची रचना होती. मग या संस्थेने जो मोकळा दिसेल तो सरकारी भूखंड हडपण्यास सुरुवात केली. शेकडो भूखंड लाल दिव्याच्या जरबेने लाटले. ट्रस्टतर्फे एक इंजिनिअरिंग कॉलेज, एक मेडिकल कॉलेज, एक BEd, एक BPEd, एक DEd, एक आश्रमशाळा, एक वृद्धाश्रम, 5 जनरल कॉलेजेस, 10 हायस्कूल्स अशा अनेक संस्था उभ्या राहिल्या. संस्थेच्या पसाऱ्याबरोबरच कागदरावांच्या खाजगी संपत्तीचा विस्तारही प्रचंड झाला. मुंबईत 3 फ्लॅट्स, मतदारसंघात 8-10 बंगले, MIDC 2 फॅक्टऱ्या, 100 एकराची बागायत, 250 एकराची जिराईत, फार्म हाऊस, बायकोसाठी किलोभर सोन्याचे दागिने, विविध बँकांच्या खात्यात 100 लाखांची कॅश जमा आणि खटल्याला साजेशा 8-10 गाड्यांचा ताफा. त्यांच्या या सत्तेचा फायदा भाईबंदांनी दणकून उचलला. मंत्रिपदाच्या खुर्चीत बूट टेकतही नाही तोच त्यांनी विरोधकांच्या ताब्यात असली जिल्हा सहकारी बँक बरखास्त केली. बँकेवर आपल्या पुतण्यालाच प्रशासक म्हणून नेमले. आपल्या पितूंना धडाधड कर्जे वाटली. काही आपणही घेतली. या बँकेत गेल्यावर कुण्याही अनोळखी कर्मचाऱ्याला गगन बावडेकर म्हणून हाक मारली तर तो हमखास देईल अशी अफलातून नोकर भरती केली. अवैध अथवा अनैतिक काम करणाऱ्याला कायद्याची, पोलिसाची भीती असते, पण इथं तर त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीमागे हाजी करत चक्क पोलिसांची जीपच फिरायची आणि जनता हे दृश्य पाहून चकित व्हायची. यात भरीस भर म्हणून कागदरावांना कमांडोची सिक्युरिटी. 2 कमांडोज कार्बाईन घेऊन रात्रंदिवस त्यांच्याभोवती सज्ज असायचे.
उपग्रहासारखे भोवती भिरभिरायचे. त्यामुळे सामान्य लोक एका अनामिक दराऱ्याखाली दबकत दबकत गाराणे घेऊन त्यांच्यापर्यंत जायचे. कागदराव मग अशा एखाद्या प्रकरणाची तोडी करून आपणही हात मारायचे. मोक्याच्या जागा, मोक्याची शेती त्यांनी याच पद्धतीने जमवली. त्यांच्या भावी सूतगिरणीच्या जागेसाठी त्यांनी एक आदिवासी खेडेच उचलून फेकले. अरे रावी, दहशतीच्या जोरावर भावली ती सुंदर वस्तू पळवली. आणि अगदी गरीब संसारी लोक या रावणाला कसा काय विरोध करणार मग? यांची तक्रार कोण नोंदवून घेणार? कारण यांच्या लाल दिव्याच्या तैनातीत पोलिसांची जीप. सत्तेपुढे शहाणपण चालणार तरी कसं मग? कैसे उठाए उसके खिलाफ हक के सवाल को, खुद चोट डांटते हो जहा कोतवाल को. मंत्रिमंडळातून काढून टाकायच्या आधीच कागदरावाने एक सहकारी साखर कारखान्यात सूतगिरणी मिळवली होती. सत्तेच्या जोरावर साखरेचे गाळप आणि सुताचे उत्पादनही सुरू झाले होते. पैशाजवळ पैसा धावत होता. आपल्या भाग्यातच राजयोग असून राज्याचा पुढचा मुख्यमंत्री मीच आहे अशा दरपोक्तीही ते खाजगीत करत. खाजगीत म्हणजे दारूच्या मैफलीत. ही गोष्ट मग हळूच मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचली. एकेकाळी कपबशाई विसरणाऱ्या कागदरावांची अवाढव्य संपत्ती केवळ त्यांच्या मतदारसंघाच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात भरली. 7च नव्हे तर 700 पिढ्यांना आता ददाद नव्हती. मात्र त्यांना हाच अधाशीपणा भोवला, अप्पलपोटेपणा नडला आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली. आता राजकारणात कोण खात नाही, पण अजीर्ण होईपर्यंत खाऊ नये आणि वरच्यांचा हिस्सा न कुरकुरता पोचता करत राहावा. हा धडा अन्य लाल दिव्यांना या घटनेतून मिळाला हेही नसे थोडके. मंत्रिमंडळातून काढून टाकल्यावर कागदरावाने एक अयशस्वी राजकीय कथ्थक करून पाहिले. पण इन्कम टॅक्सच्या धाडीची वरून धमकी मिळताच त्यांच्या कांड तांडव थांबले. शेवटी करणार काय? चोर चोर मौसेरे भाईच असल्यावर. अशा तऱ्हेने राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्यावर बाकीच्या दुखावलेल्या पुढाऱ्यांनी त्यांना मग वाळीतच टाकले. त्यांच्या पगारी कर्मचाऱ्यांशिवाय त्यांना मग कोणी सलाह करेनासे झाले. पूर्वी त्यांच्या दारात इच्छुकांची यात्रा भरायची. आता एखादे कुलंगी कुत्रेही तिथे फिरकत नाही. एक उदास शुकशुकाट दारापासूनच सुरू होतो आणि मग घरभर फिरत राहतो. परिणामी कागदराव आता सकाळी आरामात उठतात, मग आरामात प्रातर्विधी आटोपतात, मग आरामात चहा नाश्ता करतात, मग आरामात स्टारचे कडक पांढरे शुभ्र कपडे चढवतात, मग आरामात ड्रायव्हरला गाडी काढायला सांगतात, मग आरामात एखाद्या संस्थेला भेट देतात, मग आरामात अंगभूत दादागिरी व्यक्तवत अधिकाऱ्यांना दारदूट करत त्यांची खरडपट्टी काढतात, मग आरामात तिथल्याच गेस्ट हाऊसमध्ये जेवून ताणून देतात, मग आरामात फुल वामकुक्षी झाल्यावर फार्म हाऊसवर जातात, मग आरामात गावातील 4-2 दर्जेदार चमच्यांना बोलावून घेतात, मग आरामात सगळे मिळून झक्कपैकी दारू पितात, मुंगी जापतात, लावणी ऐकतात, मुजरा सुनतात, मग आरामात 1-1:30 वाजता बंगल्यावर जाऊन झोपतात आणि परत सकाळी मग आरामात उठतात. तर अशा दिनचर्येत विरहताना माझी नामदार कागदरावांना कुठेतरी बोचणी लागून असावी, गिल्टी वाटत असावे, म्हणून प्रायश्चित्तापोटी हा सिनेमाचा प्रयोग. सिनेमा दाखवून अवघ्या महाराष्ट्राला उपकृत करावे हा उद्देश. आम्ही पोचलो तेव्हा डायरेक्टर टिनू ग्रेवाल ऑफिसातच होता. कुणातरी अनामिकेचा पोर्टफोलिओ निहाळत होता. हेतू समजताच त्याने आमचे जोरदार स्वागत केले. वहाँ पर बहुत खिलाना पडता असेच म्हणून त्याने सिरियलची कल्पना एकाच फटक्यात निकालात काढली. म्हणून मग सिनेमाबद्दलच सविस्तर बोलणी झाली. बजेट ठरलं. सायनिंग अमाऊंट खातर त्याला 5 लाख द्यायचं ठरलं, पण त्याला चेक नको होता, कॅशच हवी होती. म्हणून मग उद्या पुन्हा भेटायचं ठरलं. संत अद्भुत बाबांचा रोल मीच करणार असा कागदरावाने हट्टच धरला. यावर ग्रेवालने शांतपणे विचारले, आपने एक्टिंग का कोर्स किया है क्या? भाई मैं मिनिस्टर था 4 साल. बिगर एक्टिंग के कोई मिनिस्टर बन सकता है क्या आज के ज़माने में? मगर आपके गुरुदेव जी का फेसिंग और सदाशिव अमरापुर जी का फेसिंग सेम है. देखो, ये दोनों का भी फोटोग्राफ देखो. मेरे हिसाब से ये रोल तो बस सदाजी ही कर सकते हैं ताकत लगा के. आपका फेसिंग और गुरुजी का फेसिंग कतई मेल नहीं खाता भैया. फिर आपका मेकअप मन काय के पैसे लेगा तो?
रोकड़ा तो मोजना पड़ेगा ना उसको भी। और ये बजट में तो मराठी के 2 पिक्चर बनते बनते कि नहीं। फिर भी ये देखो ग्रेवाल साहब, अगर पैसा खर्च होता है मेरा तो फिर मैं मेरा ख्वाब क्यों ना पूरा करूं। ठीक है, आप मानते नहीं तो मैं दूसरा डायरेक्टर ढूंढ लूँगा। 35 लाख का सवाल है आखिर। मेरे मूड में आया तो मैं और 10-20 लगाऊंगा ज़्यादा के। मगर ये रोल तो ठीक है, ठीक है, आप ही करना ये रोल। अब तो खुश। अच्छा एक बताओ, ये स्टोरी कौन लिखेगा बोला। एक प्रोफेसर है हमारे कॉलेज में, वो लिखेंगे। अच्छे मराठी में 2-4 स्टोरियाँ छप चुक्या है उनका। कविता भी लिखते हैं कभी कभी। और आप जितनी बार कहेंगे उतनी बार रीराइट करेंगे वो। नो कंप्लेन। ठीक है, तो फिर कल मिलेंगे 12 बजे। राह देखता मैं आपकी। अच्छा पोपट जी, बैठेंगे अपन कल परसों। बाय। दिल की बातें दूसरों से मत कहो, लुट जाओगे। आजकल इजहार के धंदे में है घाटा बहुत. म्हणून मी आत्तापर्यंत गप्पच होतो. दलालाने वांदगात पडू नये. पडल्यास त्याचे नुकसान होते ही गोष्ट मी अनुभवातून शिकलो होतो. मात्र आत्ताच्या तहनाम्यावर साक्षीदार म्हणून सही करायला काहीच हरकत नव्हती. म्हणून मग ग्रेवालचे हातात घेऊन मी त्याला बेस्ट ऑफ लक दिलं. आमच्या आमदारांच्या शुगर फॅक्टरीच्या रौप्य महोत्सवानिमित्त याने तासभराची डॉक्युमेंटरी शूट केली होती. तेव्हाची आमची ओळख ही आज अशी कामी आली होती. या जगात कोण कुठे आणि कसे कामी पडेल हे कोणाला सांगता येणार नाही. एवढं मात्र खरं, ग्रेवालच्या ऑफिसात 2दा लस्सी आणि 1दा आईस्क्रीम झाले होते. तरी आता कडाडून भुका लागल्या होत्या. म्हणून मग टॅक्सी करून जिओ हॉटेल गाठले. ऑर्डर दिली. ड्रिंक घेताना कागदराव म्हणाले, च्या मायला तो या हिंदीवाल्यांच्या एका पिक्चरचं बजेट मिनिमम 5 कोटी. 5 कोटीत म्हणाला ना मगाशी ग्रेवाल. करेक्ट, 5 कोटीच. सध्या आपले हात बांधलेले आहेत पोपटराव. इन्कम टॅक्सचा वॉच आहे माझ्यावर. च्या मायला हिंदीच पिक्चर काढला असता बघ आपण बी. बाकी पिक्चर म्हणला की लावण्या पाहिजेलच्या मायला. आणि आता आपल्या धार्मिक पिक्चरमध्ये कसं जमा होते पोपटराव. त्यात काय कठीण आहे कागदराव. एक कॅरेक्टर बाई बाटलीवाले दाखवायची, जमीनदार वगैरे, रंगीला रतन, आणि मग संत अद्भुत बाबांच्या कृपाप्रसादाने तो निर्व्यसनी बनतो. तमाशाच्या छंदाला पूर्ण विराम देतो. फ्लॅशबॅक दाखवल्यावर कुठलं कॅरेक्टर कम्प्लीटच होत नाही बघा. सिनेमात म्हणा की प्रत्यक्षात म्हणा, फ्लॅशबॅक लई महत्त्वाचा. वाह वाह पोपटराव, तुझं डोसकं बाकी लई खतरनाक आहे जमा आईला. मग एखादा रोल मी करेन की या पिक्चरमधला. बघू डायरेक्टरला सांगावं लागेल पहिलं. त्याची परमिशन मिळवावी लागेल. लई कठीण काम आहे बाबा पिक्चर काढणं म्हणजे. आता तो डायरेक्टर माझा लंगोटीयार आहे म्हणून शान ठीक, नाहीतर लई अडचणी येतात बाकी या कामात. मग नुसतं मध्य माझ्या डोळ्यात चढत गेलं आणि मी आतल्या आत आक्रंदलो. उस खुदा की तलाश है अंजुम, जो खुदा होके आदमी से लगे. मस्त खाणं पिणं झाल्यावर कागदरावाने माझा निरोप घेतला. तत्पूर्वी 1000 रुपये खिशात कोंबले. पण आता त्या पैशात जीव नव्हता. माणसं मरतात तसे पैसेही मरत असतात कधी कधी. निरोप देऊन टॅक्सीत बसताना मी फक्त मनात इतकंच गुणगुणलो, मौत ने घर दबोचा है एक चिते की तरह, जिंदगी ने जब भी छुआ फासला रखकर छुआ. कैसी सोच में उलझा हूँ, जिस्म हूँ मैं या साया हूँ. आणि आता तर अशीच भूमिका जगत राहणारी जिंदगी वाट्याला आली आहे आपल्या माथी. आता या खोलीत आपण मेलोच अकस्मात तर बेवारस म्हणून जळू महानगरपालिकेच्या विद्युत दाहिनीत. कुणाला सुतक पडणार नाही आपल्या बाबतीत. कोण होता पोपटराव याची क्षिती नाहीच. माझी जागा घेणारा दुसरा पोपटराव तर इथं संधीची वाट पाहत असलेलाच. आणि मी अनुभवांती सांगतो, तसे आयुष्य म्हणजे निरर्थकच. पूर्णाकृती पुतळा व्हावे असे प्रत्येक आयुष्याला वाटते. परंतु काळ पुतळ्यांनाही गारद करतो, त्याला लेनिन स्टॅलिन करतो, हे भेसळकृत जगताना कळतच नाही. आपण जन्म आणि मृत्यू यामधल्या
वगनाट्याला कुटुंबीय किंवा किंवा आपल्या अर्थोत्पादीय वर्तुळाला दैदिप्यमान म्हणतो. पण एकूण आयुष्याचा विचार केला तर अशी समजूत म्हणजे निव्वळ फसवणूकच ठरते. आपल्यावर झालेल्या संस्काराची ध्वजा आपण मिरवतो, परंतु त्यामुळे एका शरीर वर्धापनापलीकडे फारसे काही घडत नाही. शरीरही एका विशिष्ट कालखंडानंतर कोसळतच जातो आणि नंतर घरात उरतो तो फक्त तुमचा फोटो. सुरुवातीला कुंकुम, तिलक, पुष्पहार, नंतर केवळ फ्रेममध्ये उरते सिल्वर क्लोराईडची फक्त रासायनिक क्रिया. आता या इमारतीत शेकडो माणसं ये जा करत असतात. त्यांचेही घर असं कुठं परमनंट आहे या भूतलावर? आपण सगळेच टेम्पररी. आणि माझ्या मनातलं घर कधीच तर पूर्णत्वास येणार नाही. कुणाचंच येत नसतं. तिथं मी म्हणजे कोण? घर की तामीर तो तसव्वुर में ही हो सकती है. अपने नक्शे के मुताबिक ये जमी कुछ कम है. ऊर्जा संपल्यावर प्रत्येकाची एक्सपायरी डेट संपत असते. ती संपल्यावर मग नुसते शरीर तगवण्यात काय अर्थ? आणि कुणी कितीही असो मसल किंग, तरी त्याचेही आयुष्य संपतच असते. आपण कसे जगलो हेच शेवटी उरत असतं. आता माझ्या बाबतीत तर असं काही उरायचीही शक्यता नाही. माझ्या आयुष्याचा सारांश स्वीकारण्याजोगा नाहीच. मेरा ही रूप था जो पसे पर्दाए वजूद, नफरत से सारी उम्र मुझे देखता रहा. म्हणून मी आता मग कुठलाच दावा न करता स्वसमर्थनार्थ फक्त इतुके सांगतो की मैंने मरने की दुआ मांगी वो पूरी न हुई, बस इसी को मेरे जीने की कहानी कह लो. धन्यवाद. आज इथे लेखक पुरुषोत्तम बोरकर लिखित आमदार निवास रूम नंबर 1756 या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.